देतानाच असं देतो की त्या लगेचच त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून कमवायला सुरुवात होते. त्यांना जॉब पण मिळतो, स्वतःचा बिझनेस करू शकतात. फॅशन डिझायनिंग मध्ये मुलींनी नथ बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. स्वतः त्यांना आपण हे दिलेलं आहे, ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यातून मुलींनी वेगवेगळ्या फोटो प्रिंटचे कप बनवलेले आहेत, किचन्स बनवलेले आहेत. किचन्स वेगवेगळ्या कंपन्यांशी, वेगवेगळ्या हॉस्पिटल्स असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, त्यांच्याशी टायअप आहे, ज्याच्यातून मुलांना चांगल्या प्रकारचे जॉब मिळतात. नमस्कार सगळ्यांना. एक वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे मी आज. आणि याच्यामध्ये मुली शिकता शिकताच अर्न करायला चालू करतात. जिथं हे शिकवलं जातं तिथंच त्यांना कसं अर्निंग करायचं, कसं विकायचं ऑनलाईन ते सुद्धा शिकवलं जातं. खूप सारे ट्रेड्स आहे, ITI आहे, मुलांसाठी पण आहे, मुलींसाठी पण आहे. फीज पण खूप कमी आहे. आपण पूर्ण व्हिडिओची डिटेल्स बघूया. तर मी व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव पूनम गलांडे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे ITI मध्ये आम्ही मुलींना 6 प्रकारचे ट्रेड शिकवतो. आमच्याकडे हॉस्पिटल हाऊसकीपिंग, त्याच्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, DTP, फॅशन डिझायनिंग, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स आणि बेसिक कॉस्मेटॉलॉजी असे 6 प्रकारचे ट्रेड्स आहेत. याच्यामध्ये मुलींना थेअरी, प्रॅक्टिकल असं शिकवलं जातं. त्याचबरोबर एम्प्लॉयबिलिटी स्किल हा पण विषय शिकवला जातो. त्यासोबतच मुलींना रोजगार आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्वयंरोजगाराचं सुद्धा प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं. खरं तर ITI म्हणजे स्किल आणि कौशल्य याच्यामध्ये शिकवलं जातं. मुलींना आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ITI मध्ये खूप प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये आता आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे. हा फॅशन डिझायनिंग ट्रेडच्या मुली आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू, हँगिंग वॉल पीस आहेत. मुली छान प्रकारचे ड्रेसेस, त्याच्यामध्ये त्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये तर पूर्णपणे शिकवलं जातं की कसं ड्रेस बनवणं, लहान मुलांचे, मेन्स वेअर, लेडीज वेअर सगळं आहे. त्याच्यानंतर DTP मध्ये कोरल ड्रॉ, फोटोशॉप, बऱ्याच प्रकारचं सिलेबस आहे. ॲडव्हान्स सिलेबस शिकवला जातो. हॉस्पिटॅलिटीमध्ये तर मुलींना जॉब पण मिळतो, स्वतःचा बिझनेस करू शकतात. त्याच्यामध्ये आम्ही हॉस्पिटल हाऊसकीपिंग मॅनेजमेंट शिकवतो. त्याचा उपयोग त्या मुली त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये हॉटेल इंडस्ट्री असेल, हॉस्पिटल इंडस्ट्री असेल, ॲज अ सुपरवायझर म्हणून स्वतःचा बिझनेस करणं. आणि पार्लरमध्ये आहे तर बेसिक पार्लरमध्ये बेसिक शिकवलं जातं. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, पार्लरचा पण कोर्स आहे. बेसिक शिकवलं जातं, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, सगळं ऑलराऊंड सगळं. आणि तुमची ब्रांच कुठे? ब्रांच आपली कासरवाडीला आहे. 2006 साली आपला ITI चालू झालेला आहे. जवळजवळ 16 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत ITI. म्हणजे ITI मध्ये तुम्ही एकाच वर्षी हे सगळ्या गोष्टी घेतात का, वेगवेगळे असतात ट्रेड? नाही, आमच्याकडे 6 ट्रेड आहेत. दरवर्षी 10वीचा रिझल्ट लागला की त्याचं ऍडमिशन चालू होतं. आणि ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन असतं. मेरिट लागतात. आमच्याकडे 80-90% वाल्या सुद्धा मुली येतात. त्यांचं करिअर खूप छान घडतं. फॅशन डिझायनिंग ऑलराऊंड आहेत. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्सचा पण आमच्याकडे ट्रेड आहे. त्याच्यामध्ये 2 वर्षाचा तो ट्रेड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमाच्या सेकंड इयरला डायरेक्टली ऍडमिशन मिळू शकतं किंवा 12वी समकक्ष पण तो ट्रेड आहे. मुलींना 10वीच्या बेसवरती घेतलं तर त्यांना 12वीचं सर्टिफिकेट पण मिळतं. आणि जर ते मेकॅनिक वगैरे मध्ये ऍडमिशन घेतलं तर त्याच्यासोबत हे पण नाही, एका वर्षी त्यांना एकच ट्रेड करता येतो. तुम्हाला सगळे ट्रेड करता येतात एका मुलीला, पण एका वर्षी एकच ट्रेड करता येतो. आणि गव्हर्नमेंटचं असल्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात. तुमचं मूळ 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो. 10वीचा दाखला नाही, म्हणजे जे तुमचं शेवटचं क्वालिफिकेशन असेल त्याचा दाखला, LCTC जे असेल ते 10वीचं मार्कशीट कंपल्सरी लागतं. आणि पिंपरी चिंचवड मधले जर रहिवासी असतील तर मुलींना 2100 रुपये नाममात्र फी आहे. आणि जर आउट ऑफ पिंपरी चिंचवड असेल तर थोडेसे 3600 रुपये फी आहे. आणि शिवाय महापालिका आपल्या अर्थसहाय्य पण देते मुलींना शिक्षणासाठी वगैरे. आम्ही सगळं लेडीज स्टाफ आहोत. छान सुविधा आहे. ITI छान आहे. परिसर वगैरे पण छान आहे आमचा. आपला कासरवाडीमध्ये पिंपळे गुरव रोडलाच आपला ITI आहे. मुलांसाठी ITI मोरवाडीमध्ये आहे. मुलींचं सेपरेट आहे, मुलांचं सेपरेट आहे. आणि मग तुम्ही काय काय बनवतं? हे काय याच्यामध्ये आता हे फॅशन डिझायनिंग मध्ये मुलींनी नथ बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. स्वतः त्यांना आपण हे दिलेलं आहे, ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यातून मुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या नथ्स बनवलेल्या आहेत. म्हणजे मुली स्वतःचा बिझनेस पूर्णपणे छान ब्युटिक चालू करू शकतात. अर्निंग म्हणजे अर्न अँड लर्न, कमवा आणि शिकवा या योजनेतूनच ह्या मुली आता सध्याला शिकत आहेत. हे छान छान प्रकारचे वॉल पीस बनवलेले आहेत मुलींनी. हे पण छान कृष्णाची. हे स्क्रंचेस सुद्धा मुलींनी बनवलेले आहेत. स्वतः त्यांनी
हा 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 ह्याच्यातून हे Satinचे बनवलेले आहेत. वगैरे. हो, सॅटिनचे वेगळे, वेस्ट मधून, वेस्ट जो कपडा असतो हो, त्याच्यातून सुद्धा बनवलेले आहेत. आणि मग तुम्ही ऑनलाईन वगैरे काही हे करता? ऑनलाईन वेबसाईट आहे आपली, अच्छा. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला माहिती Purchase मिळेल. करू शकतो. हा, परचेस करायला तुम्ही आयट्यामध्ये येऊ शकता. आमचे नंबर्स आहेत, त्याच्यावरती ऑर्डर देऊ शकता. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रोव्हाइड करता डिलिव्हरी? हो हो. ओके. कपाने बनवलेले आहेत स्टुडंट्सनी. फोटो प्रिंटचे. फोटो प्रिंटचे कप बनवलेले आहेत, किचन्स बनवलेले आहेत, किचन्स म्हणजे पाहिजे तसं तुम्ही मेसेज प्रिंट करू शकता, पाहिजे तसं फोटो टाकू शकता. हो, आमच्याकडे फोटो जर मला आज पाहिजे असेल म्हणजे उद्या पाहिजे असेल तर कधी मिळेल? हो, लगेचच इमिजिएट सुद्धा मिळते आपल्याकडे. इमिजिएट सुद्धा मिळतात. बा प्राइस सांगते. किचन पण प्रिंट किचन पण तुम्हाला वेगवेगळ्या शेप्स मध्ये, फोटोज यांची मध्ये, price काय? डिझाईन मध्ये. किचनची 50 रुपीज आहे आणि याची 200 आहे. काहीच नाही प्राइस. खूप छान. ड्रेसेस वगैरे सगळं बनवलंय पण मुलींनी. हो, ड्रेसेस पण बनवतात. वन पीस आहेत, लॉंग वन पीस. म्हणजे तुम्ही ITI स्टार्ट करून त्याच्यामध्ये हे करतात? मुलींना आम्ही ट्रेनिंग देतानाच असं देतो की त्या लगेचच त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून कमवायला सुरुवात होते. तर आमच्याकडे पार्लरचा ट्रेड आहे, तर आम्ही मुलींना एक फेशियल शिकवलं तर त्या लगेचच मुली फेशियल करू शकतात, हेअर कट करू शकतात, घरी जाऊन करू शकतात, होम सर्व्हिस देतात किंवा स्वतःच्या घरामध्ये पण स्वतःचं पार्लर करू शकतात. चालू करू शकतात. आणि लर्न चालू होते लगेचच. आयडिया केला की त्यांना कौशल्य मिळालं की मुलींना लगेचच चांगली हे आहे, त्यांना संधी खूप. आमचं वेगवेगळ्या कंपन्यांशी, वेगवेगळ्या हॉस्पिटल्स असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, त्यांच्याशी टायअप आहे, ज्याच्यातून मुलांना चांगल्या प्रकारचे जॉब मिळतात, अप्रेंटिस मिळतात. आपलं स्वतःचं पोर्टल आहे पालिकेचं. हो, पालिकेचं पोर्टल आहे की त्याच्यातून मुलांना जॉब्स मिळतात. हा, खूप छान प्रकारे ITI चालू आहे. म्हणजे तुमच्या इथे गेल्यानंतर लगेच अर्न करायला स्टुडंट चालूच होऊन जातात, लगेच चालू होतात मुली. कारण की तुम्ही हे सगळं प्रोव्हाइड पण करतात आणि तुमचं टायअप पण आहे. टायअप पण आहे आपल्या भरपूर इंडस्ट्रीशी टायअप आहे आपल्या पालिकेमध्ये. आणि ब्रँडचं नाव पण सांगा एकदा. हो, आपलं हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची, महिला व मुलींची, कासरवाडी. कासरवाडीमध्ये आहे ऍडमिशन. कासरवाडीमध्ये कुठे? कासरवाडीमध्ये पिंपळे गुरव रोडला प्रभागच्या शेजारी. प्रभाग शेजारी. रेल्वे गेट क्रॉस केलं की सरळ आलात की रोड एंडलाच आपला ITI. कोणालाही विचारलं तरी मिळेल तुम्हाला. बस स्टॉप पासून पण एक 5 मिनिटाचं अंतर आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि तुम्ही रेल्वे स्टेशनला जरी उतरला तिथून सरळ डिरेक्टली आपल्या ITI पर्यंत रस्ता येतो. कुठल्याही बाजूने तुम्ही कुठूनही आला पिंपरी चिंचवड तर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे घरापासून. म्हणजे त्यांना बसची फॅसिलिटी आहे. आम्ही बससाठी फॅसिलिटी त्यांना पाससाठी, बस पाससाठी पण भरपूर सोय केलेली आहे. अच्छा. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा नंबर? माझा नंबर सांगतो. माझं नाव पूनम गलांडे. माझा नंबर 9518772678. कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता 10वीचा रिझल्ट लागला की ऍडमिशन चालू होतात, त्यावेळेला तुम्ही या. आणि मार्क्स वगैरे, पर्सेंटेज असं काही क्रायटेरिया आहे? ऍटलीस्ट 10वी पास पाहिजे. काही ट्रेडसाठी पर्सेंटेजची एवढी गरज नाही, पण आमच्याकडे काही ट्रेड्स आहेत ज्याला मेरिट लागतं. जसं की आमचं फॅशन डिझायनिंग आहे, कम्प्युटर ऑपरेटर आहे, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे आणि बाकीचे पण ट्रेड्स आहेत त्यांना पण मेरिट लागतं. म्हणजे आमचं ह्या वर्षी तर जवळजवळ सगळ्या 60% पुढच्याच विद्यार्थिनी आलेल्या आहेत. हो, म्हणजे आमचा. आणि किती वर्षाचं असतं हे? 1 वर्षाचे ट्रेड्स आहेत सगळे. आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे तो फक्त 2 वर्षाचा आहे. घेण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. आम्ही संस्थेमध्ये सोय केलेली आहे फॉर्म भरून देण्याची. आणि ऑनलाईन भरायचं असेल तर? ऑनलाईन भरायचं असेल तर स्वतः भरायचा, पण आणून संस्थेमध्ये द्यावा लागतो. सबमिट करावा लागतो आमच्याकडे. खरंच खूप छान पद्धतीने ही संस्था शिकवते. तुम्ही त्यांचे आर्ट्स बघूच शकता, किती सुंदर शिकवलेले आहे. आणि हे लगेच ते ऑनलाईन सेलिंगला पण चालू करतात. म्हणजे अर्न अँड लर्नची पद्धत आहे. एम्प्लॉयमेंट स्किल मुलांना इथेच शिकायला मिळते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.